पटक पटक के मारेंगे असं म्हणत ठाकरे बंधूंना आव्हान देणारे भाजपचे निशिकांत दुबे तुम्हाला आठवत असतील। या दुबे महाशयांना राज ठाकरेंनी मुंबईत येण्याचं आव्हान दिलं होतं, पण ते मुंबईत काही पोहोचले नाहीत। पण महाराष्ट्रातल्या 3 महिला खासदारांनी त्यांना दिल्लीत गाठलं आणि मराठीवरून मराठी माणसांना सुनावणाऱ्या दुबेंची चांगलीच हजेरी घेतली। त्या 3 खासदार होत्या शोभा बच्छाव, वर्षा गायकवाड आणि प्रतिभा धानोरकर। या काँग्रेस खासदारांनी दुबेंची कशी कानउघाडणी केली आणि त्यानंतर मराठीचा अवमान करणाऱ्या दुबेंची अवस्था कशी झाली याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। तुम्ही पटक पटक के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला, जय महाराष्ट्र केल्यानंतर हात जोडून त्यांनी पण आम्हाला हात जोडले। शशिकांत दुबे आले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी घेराव घातला। हिंदीच्या मुद्द्यावरून भाजपचे उत्तर भारतीय खासदार निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना चॅलेंज दिलं। पटक पटक के मारेंगे, त्यावरून दुबे आणि राज ठाकरेंमध्ये सामना रंगला। और ऊपर से जो है आप हमारा दोहन करके शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो। आप जो इस तरह की घटिया हरकत कर रहे हो, और मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। ये एनार्की जो है नहीं चलेगी। त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला, मराठी लोगों को हम यहाँ पे पटक पटक के मारेंगे। तू आम्हाला पटक पटक के मारणार? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ। मुंबई के समुंदर में दुबे कर मारेंगे। महाराष्ट्रातल्या हिंदीच्या वादात उडी घेत दुबेंनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अपमान केला। राज ठाकरेंनी प्रतिआव्हान दिलंय, पण दुबे अजून मुंबईत आलेले नाही। मात्र दिल्लीतच महाराष्ट्रातल्या रणरागिणींच्या तावडीत ते सापडले। मराठी माणसाच्या अस्मितेवर हल्ला करणाऱ्या दुबेंना काँग्रेसच्या मराठी महिला खासदारांनी हिसका दाखवला। मुंबईच्या वर्षा गायकवाड, चंद्रपूरच्या प्रतिभा धानोरकर आणि धुळ्याच्या शोभा बच्छाव या खासदारांनी संसदेच्या लॉबीमध्ये निशिकांत दुबेंना गाठलं आणि महाराष्ट्रद्वेषी वक्तव्यांचा जाब विचारला। आम्ही लॉबीमधून कॅन्टीनकडे जात होतो, तर तिकडून शशिकांत दुबे आले आणि त्यांना बघितल्यानंतर त्यांना आम्ही सगळ्यांनी घेराव घातला आणि तुम्ही मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कसं बोलू शकता, तर असं आम्ही त्यांना सांगितलं आणि घोषणा दिल्या जय महाराष्ट्र। काँग्रेसच्या महिला खासदारांनी दिलेल्या जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली। मराठी लोकांविरोधातली अरेरावी खपून घेतली जाणार नाही अशा शब्दात या खासदारांनी दुबेंची कान उघाडणी केली। या रणरागिणींचा रुद्रावतार पाहून दुबेंनी हात जोडत तिथून काढता पाय घेतला। आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता। दुसरं, तुम्ही पटक पटक के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आणि दुसरं, आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून हो मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले। महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोणी छेडण्याचं काम करेल तर आम्ही दिल्लीमध्ये जरी असलो तरी शेवटी महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहोत। आपण पाहिलं की पटक पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबाच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे। आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। लोकसभेचं कामकाज तहकूब झाल्यानंतर गायकवाड, धानोरकर, शोभा बच्छाव दुबेंना शोधत होत्या।
दुबे लॉबीमध्ये येताच त्यांना घेराव घालण्यात आला आणि पटक पटक्के मारेंगे बद्दल जाब विचारला. जय महाराष्ट्राच्या घोषणा देऊन कॅन्टीनकडे निघालेले महाविकास आघाडीचे मराठी खासदारही तिथे पोहोचले. दुबे कॅन्टीनकडे निघाले असता केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेलांनी त्यांना विचारणा केली, पण त्यांनी उत्तर देणं टाळलं. वर्षा गायकवाड यांच्याशी पत्रकार संवाद साधत असताना त्याच वेळी पुन्हा दुबे तिथे आले. वर्षा गायकवाडांनी पुन्हा जय महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है असं म्हणत दुबे तिथून निघून गेले. हिंदीच्या मुद्द्यावरून दुबेंनी ठाकरे बंधूंशी पंगा घेतला होता, पण पक्षभेद विसरून त्यांना जाब विचारायला धावल्या त्या काँग्रेसच्या महिला खासदार. त्यासाठी मनसेनं या खासदारांचे आभार मानले. खरं तर त्यांच्या पक्षाची पण पॉलिसी ही तीच आहे, हिंदी भाषिक आहे, पण तरीही त्या 3 मराठी बायका पुढे आल्या. त्यांच्याबरोबर आणखी काही खासदार होते आघाडीचे, पण त्या 3 जणी पुढे आल्या आणि तिथे जाब विचारला. खरं तर तिथे अनेक उत्तर भारतीय खासदार तिथे असतील आणि त्यांच्या समोर तिथे जाणं, उभं राहणं आणि बोलणं याच्यासाठी एक डेअरिंग लागते आणि त्या 3 महिलांनी दाखवली. त्या 3घांचीही मी मनापासून आभार मानतो. मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्त्वाचं आहे. पक्ष कुठला महत्त्वाचा नाही आहे, पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला, त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो. मराठी अस्मितेवरून काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबेंशी भिडण्याची हिंमत दाखवली. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारला. तुम्ही काय केलं? अडवून विचारलं आमच्या खासदारांनी. तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची? खरं तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवली होती. त्यावर राजकीय दृष्टिकोनातून पाहिलंही गेलं, पण ठाकरे बंधूंना पटक पटक्के मारेंगे म्हणत मराठी माणसाला आव्हान देणाऱ्या दुबेंना जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या खासदार सरसावल्या. पक्षभेद विसरून मराठीच्या मुद्द्यावर आपण एक आहोत हा संदेश यातून गेला ही एक बाब, आणि मुंबईत येण्याआधीच दुबेंना मराठी माणसाच्या रुद्रावताराची चुणूक पाहायला मिळाली ही दुसरी बाब. पुढे मागे मराठी माणसावर बोलताना किंवा मुंबईचा दौरा प्लॅन करताना दुबे संसदेतल्या लॉबीची ही घटना ध्यानात ठेवतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.